नाश्त्यासाठी नेहमीचेच पोहे, उपमा किंवा पराठा खाऊन जर का कंटाळा आला असेल, तर नक्की ट्राय करा ही प्रोटीननी भरपूर अशी मूग डाळीची इडली, जी मऊसूद आहे, जाळीदार आहे आणि एकदम टेस्टी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्यासाठी सर्वात पहिले इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती. ती स्वच्छ 2-3 वेळा 2 ते 3 तास मी ती भिजत ठेवली होती. जर का तुम्हाला सकाळी इडली करायची असेल, तर तुम्ही रात्री सुद्धा ही मुगाची डाळ भिजवून ठेवू शकता. तर मुगाची डाळ भिजलेली आहे, त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि ही डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून रवा. रवा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाडा रवा सुद्धा इथे वापरू शकता. त्याचप्रमाणे इथे मी ज्या वाटीने मुगाची डाळ घेतली होती, त्याच वाटीच्या मापाने साधारण पाव वाटी इथे मी दही घेतलेलं आहे. दही थोडंसं आंबट असेल तर उत्तम असेल. आता आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर आपण तुम्ही बघू शकता अगदी मिक्सरमधून छान असं हे बारीक मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे मिश्रण मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते आणि जोपर्यंत हे मिश्रण तयार होतंय तोपर्यंत मला प्लीज कमेंट करून सांगा, की तुम्ही हा व्हिडिओ आपल्या देशातल्या कोणत्या भागातून बघताय? मला हे जाणून घ्यायला फारच आनंद होईल. तर आपलं हे मिश्रण तयार आहे. हे तर मी झाकून एक 10 ते 15 मिनिटं ठेवणार आहे. जोपर्यंत मिश्रण रेस्ट होते ना, तोपर्यंत इथे मी चटणी बनवून घेते. त्यासाठी अर्धी छोटी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे ओलं. थोडंसं मी भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे किंवा पंढरपुरी डाळ म्हणतात त्याला. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला चवीप्रमाणे जसे कमी जास्त मिरच्या हव्या असतील त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि आता आपण हे मिक्सरमधून ही चटणी वाटून घ्यायची आहे. मगाशी मी मीठ घालायला विसरले होते, तर याच्यामध्ये मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालते आणि आता पुन्हा हे मी मिक्सरमधून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता आपली ही चटणी जी आहे ना, ती वाटून तयार झालेली आहे. आता आपण ह्याला एक खमंग अशी फोडणी द्यायची आहे. त्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं, की त्यामध्ये घालायचं पाव चमचा राई, त्यानंतर थोडंसं हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा उडदाची डाळ आणि इथे मी लाल मिरची घेतलेली आहे, सुकी लाल मिरची, ती सुद्धा आपण ह्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित ही फोडणी चांगली करून घ्यायची. गॅस बंद करूया आणि फोडणी ह्या चटणीवर आपण घालायची आहे. मिक्स करूया अगदी छान अशी आणि आपली इडली बरोबरची ही जी चटणी आहे ना, खमंग अशी ती रेडी आहे. आपलं हे जे इडलीचं बॅटर आहे ना, ते आता रेस्ट झालेलं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि अशा एखाद्या विस्करच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने ते चांगलं आपल्याला ना फेटून घ्यायचंय. म्हणजे त्यामध्ये एक हवा तयार होते, म्हणजे एअरेटेड होतं हे आणि अगदी जे बॅटर आहे ना आपलं ते चांगलं हलकं होतं. तर 5-7 मिनिटं ते चांगलं मिक्स केल्यानंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये घालायचं आहे अर्धा टीस्पून राई, अर्धा टीस्पून जिरे, कढीपत्त्याचं एक डाळी मी यामध्ये घातलेली आहे. अगदी थोडंसं हिंग यामध्ये घालायचं आहे. चण्याची डाळ मी यामध्ये घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे काजूचे थोडे तुकडे सुद्धा मी यामध्ये घातलेले आहे. आणि अशा प्रकारे आपली ही एक फोडणी तयार करून घेतलेली आहे. त्यामध्ये एक किंवा 2 हिरव्या मिरच्या आपल्याला अगदी बारीक चिरून घालायच्या आहेत. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं. कारण तो काजू किंवा चण्याची डाळ आहे ना, ती चांगली शिजली पाहिजे. तर आता मी ह्यामध्ये 1 वाटी किसलेलं गाजर घातलेलं आहे. याचबरोबर तुम्ही जर का हवं असेल तर तुम्ही वटाणे, हिरवे वटाणे किंवा दुसरी कोणतीही भाजी यामध्ये घालू शकता. इथे मी गाजर वापरलेलं आहे आणि आता हे चांगलं परतून घेऊया 2-1 मिनिटं आणि 2-1 मिनिटांनी आपण हे जे मिश्रण आहे ते या इडलीच्या बॅटरमध्ये घालायचं आहे. ह्यामुळे काय होईल इडलीला एक पौष्टिकपणा येईल आणि एक छान असा खमंग स्वादही येईल. आता ह्यामध्ये मी घालते थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. जर का हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहत असाल, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि जर का आवडला असल्यास आपल्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर का Facebookवरून पाहत असाल, तर फॉलो करा आणि जर का तुम्ही YouTubeवर पाहत असाल, तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपलं जे नेहमीचे इडली स्टँड असतं, त्याला मी ग्रीस करून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावून आणि आता इथे आपलं जे बॅटर आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून बेकिंग सोडा. याऐवजी तुम्ही इनो किंवा फ्रूट सॉल्टही घालू शकता. त्यावर थोडंसं पाणी घाला म्हणजे ते ॲक्टिव्हेट व्हायला मदत होईल
आणि आता आपल्याला हलक्या हाताने हे जे मिश्रण आहे ना ते चांगलं मिक्स करायचं आहे. फार जोराने हे मिश्रण आणि वेगवेगळ्या दिशेने फिरवू नका, तर एकाच दिशेने फिरवत आपल्याला हलक्या हाताने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं वर आलेलं आहे. आणि आता आपण आधीच आपले इडली स्टँड जे आहेत ना, ते आपण ग्रीस करून ठेवल्यामुळे आता आपल्याला लगेचच हे आपल्याला त्या इडली स्टँडमध्ये बॅटर भरायचं आहे. नाही जर का तुम्ही उशीर केला तर काय होईल, हा जो पीठ जे वर आलेलं आहे ना, ते खाली होईल आपल्यानंतर आणि त्यानंतर बनलेल्या आपल्या ज्या इडल्या आहेत ना, त्या अगदी छान फुलून येणार नाहीत. आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी फुल असं ते बॅटर इडलीच्या त्या पात्रामध्ये ना फुल काठोकाठ नाही भरलेलं आहे. तर आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे. म्हणजे काय होतं, इडली फुलायला छान अशी जागा मिळते आणि आपली इडली छान अशी फुलते. तर आता आपण हे पूर्ण जे इडली पात्र आहेत ना, असं मी 2 ग्रीस करून ठेवले होते. तर दोन्ही आपल्याला भरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हलकेसे ते असे टॅप करायचे, म्हणजे जर का त्याच्यामध्ये कुठे एअर पॉकेट्स राहिले असतील तर ते निघून जातील. तर हे दुसरं इडली पात्र सुद्धा मी आता भरून घेते. ह्या इडली वाफवण्यासाठी मगाशीच मी इडलीचं जे कढई असते ती मी पाणी घालून पाणी उकळत ठेवलेलं आहे. आपल्याला कधीही इडली किंवा ढोकळा किंवा कोणतीही वस्तू वाफवायची असेल तर त्याआधी जे पाणी असतं ते चांगलं उकळलेलं हवं. तर आता आपण बघू शकता हे पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता आपले हे दोन्ही इडलीचे जे स्टँड आहेत ते यामध्ये मी लावणार आहेत. तर तुम्ही बघू शकता जे साईडला जे 3 होल्स आहेत ना, हा आपल्याला ह्याच्यावर अल्टरनेट असे आपल्याला हे इडली पात्र ठेवायचं आहे. म्हणजे ते होल्स एकमेकांवर आले नाही पाहिजेत. अशा पद्धतीने आपण हे इडली पात्र ठेवायचे आहेत. नाहीतर काय होतं इडलीमध्ये पाणी पडतं आणि आपली इडली ओलसर होते. तर आता आपलं हे व्यवस्थित असं ठेवलेलं आहे आणि आता आपण झाकून एक 10 मिनिटं हे मीडियम फ्लेमवर छान असं वाफू देऊया. मगासच्या बॅटरमधलं ना थोडंसं बॅटर उरलं होतं. तर जर का फार वेळ ठेवलं तर ते व्यवस्थित नंतर इडली होणार नाही. म्हणून मी एका प्लेटला सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये राहिलेलं बॅटर घातलेलं आहे. आणि आता हे सुद्धा आपण वाफवून घ्यायचं आहे. तर इथे एका पॅनमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं. त्यावर स्टँड ठेवून त्यावर हे ताट ठेवलेलं आहे आणि झाकून आपण हे सुद्धा 10 मिनिटं चांगलं वाफवून घेऊया. आता 10 मिनिटं झालेली आहेत. मी 10 मिनिटं नंतर गॅस बंद केला होता. त्यानंतर 2-1 मिनिटं मी थांबले होते आणि मग मी हे झाकण ओपन केलेलं आहे. आता ह्यामध्ये एखादी टूथपिक किंवा ते मी स्क्रूवर घालून चेक करते. तर तुम्ही बघू शकता अगदी छान क्लीन निघाले, म्हणजे आपली इडली छान शिजलेली आहे. तर आता आपण ही इडली ह्या इडली पात्रातून काढून घ्यायची आहे गरम असतानाच. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पटकन निघते ही आणि छान अशी जाळीदार सुद्धा झालेली आहे. हे आपण ताटामध्ये जे ठेवलं होतं ते सुद्धा मी कापून घेतलेलं आहे आणि छान असं त्याचे सुद्धा काप करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपली ही मूग डाळीची पौष्टिक अशी इडली जी एकदम मऊसूद आहे, जाळीदार आहे आणि एकदम टेस्टी आहे, तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी रितिका सावंत किचनला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.